हम्म. अ, तर आपण काल जो काही पॉइंट शिकलेलो आहोत, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जी असते ऍट द टाइम ऑफ इफ यू वॉन्ट टू डू द रिसर्च. ओके, आणि हे जे काही रिसर्च असेल तर ते तुमचे युनिक रिसर्च असतं, म्हणून त्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हणतो. आता काही टाईप आपण त्याचे पाहिले होत्या. त्या टाईप कॉमर्शियलायझेशन. जर एखादं प्रोडक्ट तुम्ही बनवलेलं आहे आणि ते मार्केटमध्ये विकलं जाते, त्याचा बेनिफिट तुम्हाला काही पर्सेंट मध्ये मिळतो. दिस इज कॉल्ड एज द कॉमर्शियलायझेशन. मग ते कोणताही प्रोडक्ट असो. मी तुम्हाला काल पेस्ट जे होते क्रॉपवरचे, तर ते पेस्ट कंट्रोल होत नाहीये आणि तुम्ही एक पेस्टिसाइड बनवलं आणि ते पेस्टिसाइड मार्केटमध्ये आलं. मार्केटमध्ये आल्यानंतर जे काही मार्केटमध्ये आलेलं आहे, तर तुमचं तुमचे जे काही प्रोडक्ट आहे बनवलेलं, तर ते हायर करतील तुमच्या प्रोडक्टला कंपनीवाले, आणि हायर केल्यानंतर त्यांच्या कंपनीच्या नावाच्या खाली ते विकलं जाईल अंडर द बॅनर ऑफ दॅट कंपनी. ओके, आणि तुम्हाला ते जे काही विकलं गेलेलं प्रोडक्ट असेल ते पर्सेंट मध्ये त्याचे बेनिफिट तुम्हाला मिळू शकतं. दिस इज कॉल्ड एज कॉमर्शियलायझेशन. आता काही ऍक्ट असतात, कॉपीराइट ऍक्ट आहे. तर जो काय ऑथर आहे, तर त्या ऑथरला स्पेशल एक्सक्लुझिव्ह जे काही राईट्स आहेत, तर ते राईट्स देण्यात आलेले आहेत टू रिप्रोड्यूस द कॉपीराइट मटेरियल. कॉपीराइट मटेरियल जर एखाद्याने कॉपीराइट करून टाकलं, पब्लिश्ड असेल किंवा अनपब्लिश्ड वर्क असेल, जसं ओरिजिनल लिटरसी असेल, लिटरेचर असेल, म्युझिकल, ड्रॅमॅटिक और अरिस्टेटिक वर्क असेल, कम्प्युटर प्रोग्राम अँड अदर मॅटर, कोणताही असो, मग ते तुम्ही बनवलेलं आहे, ते पब्लिश केलेलं आहे किंवा अनपब्लिश वर्क असेल, परंतु ते तुमचे आहे, तर त्या ऍक्ट नुसार तुम्ही त्याच्यावर ताबा मिळवू शकता त्या पब्लिश्ड वर्कवर ज्याने चोरी केलेली आहे. नंतर ट्रेड सिक्रेट आपण घेतो. आता ट्रेड सिक्रेट मध्ये काही गोष्टी असतात की ज्या आपल्या सिक्रेट असतात. जसे आपण एखादं प्रोडक्ट बनवलं आहे, परंतु ते कसं बनवतात, याची जी काही माहिती आहे, इट्स ओनली नो यू. ओके, तुम्हाला माहिती आहे. परंतु एखाद्या वेळेस काय होतं की समजा ही गोष्ट लीक होते की हे कसं तयार केलं म्हणून, आणि ती ज्यावेळेस लीक होते तर त्याची कॉपी केली जात असते. आणि केल्यानंतर मी तुम्हाला याचे एक्झाम्पल दिलं होतं रोबोटच्या 2.0, किंवा मग रोबोट जो आहे, तर त्याच्यात हे जे काही चिप असते, ते जे काही मॉडेल असतं, ते मॉडेल उचललं जातं, आणि त्या विलनने ती दुसरी चिप टाकून त्याला तो डॅमेज तो जो काय आहे रोबोट, तर तो रोबोट वेगळ्या पद्धतीने बनवण्यात येतो. ओके, दिस इज द ट्रेड सिक्रेट. ट्रेडमार्क मध्ये आपण पाहिलं होतं की लोगो, वर्ड्स असतील, त्यानंतर डिझायनिंग असेल, स्लोगन असतील, किंवा मग सिम्बॉल्स असतील, तर हे सगळेच्या सगळे जे काही आहेत ते ट्रेडमार्क्स आहेत. याच्यात मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं डॉक्टरांचे जे काही प्लस वालं जे काही चिन्ह होतं रेड अक्षरात, रेड कलर मध्ये, तर त्या रेड कलरचे जे काही प्लस वालं चिन्ह होतं ते एका कंपनीचे होतं, आणि त्या कंपनीने केस टाकलेली होती. नंतर यांनी नवीन या संघटनेने नवीन एक लोगो आणला, जो होता 2 साप आहेत, आणि ते खिडे त्या ठिकाणी 7 खिडे, सॉरी, 1 खिडा आहे आणि 2 साप त्या ठिकाणी ते खिड्याला काढण्याचं काम करतायत, असं त्या ठिकाणी लोगो आला. ओके, दिस इज द ट्रेडमार्क. त्यानंतर पेटंट लॉ मध्ये एखादं तुमचं काम जे काय आहे, तर ते काम एक युनिक आहे, आणि ते युनिक कामाला तोड नसते. ओके, ते तुमचं पर्सनल काम असतं, परंतु याची जे काही दखल आहे ती दखल घेतली जात असते गव्हर्नमेंटच्या थ्रू, आणि दखल घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावाने ते प्रोडक्ट विकलं जात असतं. दॅट इज द पेटंट लॉ. त्यानंतर प्लॅजिअरिझम म्हणजे चोरी करणं. आता हे जे काही चोरी केली जात असते, काही जे काही फेक, जे काही पीएचडी वाले असतात किंवा फेक रिसर्च करणारे, कॉपी पेस्ट करणारे, तर त्यांच्यासाठी हे प्लॅजिअरिझम बनवण्यात आलेलं आहे. प्लॅजिअरिझम मध्ये काय केलं जात असतं की एखाद्याचा युनिक वर्क असेल, आणि हा युनिक वर्क चोरीला नको जायला, आणि जर समजा एखाद्याने चोरी केली असेल, इव्हन सेंटेन्स जरी असेल, ओके, सेंटेन्स, ओनली 1 सेंटेन्स, okay, if you copy that sentence, okay, you will stuck in a plagiarism law or plagiarism act. त्यानंतर plagiarism is an act of fraud committed knowingly or unknowingly by stealing someone else work, ideas असतील किंवा मग पब्लिश्ड मटेरियल असेल, तर हे माहिती असेल किंवा नजर चुकीने झालं किंवा मग बुद्धिपुरस्कार झालं, ह्या गोष्टी त्या ठिकाणी मानल्या जात नाही. तर चोरी आहे, फ्रॉड केलेला आहे, म्हणून त्याच्यावर केस फाईल केली जात असते. ओके, दिस इज द प्लॅजरिझम. एखाद्याचे सेंटेन्स जरी तुम्ही चोरी केलं, एक ओळ जरी चोरी केली, दिस इज ऑल्सो कम अंडर द
कम्स अंडर द प्लॅजरिझम. प्लॅजरिझमचे काही टाइप्स आपण काल बघितले. कॉपीराइट जे असेल मटेरियल ते असेल साईट केस. जर तुम्ही सायटेशन नाही केलं, मी तुम्हाला काल सायटेशन कसं करत ते सुद्धा दाखवलं होतं. धनश्रीचं नाव घेतलं होतं मी त्या ठिकाणी कालच्या दिवशी. ओके, तर हे आपण टाइप्स मध्ये पाहिलं होतं. त्यानंतर प्लॅजरिझमचे एक्झाम्पल्स आपण पाहिले होते की कुठं कुठं प्लॅजरिझम होण्याची शक्यता असते. ओके, आणि कुठं कुठं प्लॅजरिझम केलं जात असतं, चोरी कुठे कुठे केली जात असते. आपले जे काही रिसर्च पब्लिकेशन असतील किंवा रिसर्च प्रोजेक्ट असतील तिथं, तर ते आपण एक्झाम्पल्स पाहिले होते या ठिकाणी. त्यानंतर इम्पॅक्ट फॅक्टर. ओके, आता आपण पाहूया आजचे जे काही टॉपिक आहे तो आहे इम्पॅक्ट फॅक्टर. इम्पॅक्ट फॅक्टरची डेफिनेशन अशी आहे. एक सायंटिस्ट होता गारफिल्ड नावाचा. सो दिस सायंटिस्ट डिफाइंड द इम्पॅक्ट फॅक्टर. सो इम्पॅक्ट फॅक्टर is as the ratio of number of citations reviewed by the source atom in a particular year to the number of source items published over a mixed period of time in a particular periodic publications आणि say a journal. आता इम्पॅक्ट फॅक्टर मध्ये काय असणार आहे की एखादा समजा गारफिल्डच्या मते तो काय म्हणतो की सायटेशन एखादा जो काही रेशो आहे कशाच्या सायटेशनच्या, म्हणजे समजा एखादा सेंटेन्स आहे, समजा माझ्या फिशेस आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर हेल्थ, असा एखादा सेंटेन्स मी माझ्या रिसर्च पेपर मध्ये टाकून दिलेला आहे. आता हे जे काही रिसर्च पेपर मध्ये टाकलेले जे काही सेंटेन्स आहे, तर हे सेंटेन्स रिसर्च पेपर मध्ये टाकले जे काही सेंटेन्स आहे ते तुम्ही वाचल्यानंतर तुम्ही ते कॉपी पेस्ट केलं की फिशेस आर व्हेरी इम्पॉर्टंट टू अवर हेल्थ. हे तुम्ही घेऊन घेतल्यानंतर त्या पेपरमध्ये ते काही जर्नल आहे त्या जर्नल मधून तुम्ही घ्याल आणि तुम्ही मला साईट कराल त्या ठिकाणी की डॉक्टर किंवा मग ECSS च्या म्हणणं असं आहे की फिशेस आर व्हेरी इम्पॉर्टंट टू अवर हेल्थ. हे सेंटेन्स ऍज इट इज तुम्ही उचलला आणि तुमच्या रिसर्च पेपरनं टाकून दिलं 6-7 जणांनी. जेवढे जण त्या पेपर मधनं ते सेंटेन्स उचलून टाकतील दॅट इज कॉल्ड एज अ इम्पॅक्ट. तुमच्या जो काही फॅक्टर आहे इम्पॅक्ट फॅक्टर त्याला पॉईंट्स मिळत असतात. जे काही पॉईंट मिळतात दिस इज कॉल्ड एज द इम्पॅक्ट फॅक्टर. त्याच्यावरनं जर्नलची जी काय आहे ती क्वालिटी मोजली जात असते. Okay, the impact factors provide in journal citation reports are computed considering the fixed period of time as a 2 year. 2 वर्षांसाठी ते सायटेशन किती केले गेलेले आहेत, फिक्स्ड पिरियड किती, तो फिक्स्ड पिरियड जो काय आहे तर तो 2 वर्षाचा असतो आणि त्या 2 वर्षामध्ये ते सेंटेन्स किती वेळेस उचलले गेलेले आहे, ते जे काही सेंटेन्स आहे ते कोणत्या पेपर आहे, ते जो काही पेपर आहे तर तो पेपर कोणत्या जर्नल मध्ये पब्लिश आहे, तर त्या जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर त्या ठिकाणी वाढत असतो. जेवढे जास्त सायटेशन तेवढा जास्त इम्पॅक्ट फॅक्टर. ओके, तर हा जो काही इम्पॅक्ट फॅक्टर आहे तर त्या इम्पॅक्ट फॅक्टरला पॉप्युलरली नोन ॲज JCR इम्पॅक्ट फॅक्टर or SCI impact factor असं म्हटलेलं आहे, usually used all over the world. While define the term impact factor, Garfield did not suggest any symbol for the term. As a result, different authors have used different symbol. आता इम्पॅक्ट फॅक्टर जो आहे तर ह्याला कोणता सिम्बॉल वगैरे काहीच नाही. तर जो तो ऑथर जो काय असेल किंवा जे काही जर्नल्स आहे, जर्नलचे पब्लिकेशन वाले आहेत पब्लिशर्स, तर ते पब्लिशर्स डिपेंड करतं की इम्पॅक्ट फॅक्टरचा सिम्बॉल कोणतं द्यायचं असेल. जो काही गारफिल्ड नावाचा जो काही सायंटिस्ट आहे त्याने फक्त डेफिनेशन मांडली, त्याने लोगो मांडलेला नाही की लोगो कसा असायला पाहिजे. सो लोगो इज डिफरंट, इट्स डिपेंड ऑन द जर्नल पब्लिशर्स और इट्स डिपेंड ऑन द ऑथर्स. आता आहे एच इंडेक्स. एच इंडेक्स is originates from the assumption that the number of citations received by a scientist is a better indicator for of the relevance of his or her work than the number of papers her or she publishes or the journals where they are published. आता एच इंडेक्स जे काय आहे तर हे इंडेक्स कशावरून आलेलं आहे की नंबर ऑफ सायटेशन्स रिसिव्ड बाय अ सायंटिस्ट. जो काही सायंटिस्ट आहे, आता समजा माझा पेपर एखाद्या जर्नल मध्ये पब्लिश आहे आणि त्या पेपर मधून समजा 15 ते 20 सायटेशन होऊन गेले. ओके, मग इम्पॅक्ट फॅक्टर तर वाढतोच, इट्स अनदर थिंग. ओके, परंतु त्याच्यासोबत एच इंडेक्स जी आहे ती सुद्धा वाढत असते. मग तो पेपर, हो, तो जो काही पेपर आहे तर तो पेपर कोणत्या जर्नल मधून पब्लिश झालेला आहे, तो जो काही सायंटिस्ट असेल किंवा मग जो काही ऑथर असेल तर त्या ऑथरने कसं पब्लिश केलेलं आहे, इट्स डिपेंड ऑन दॅट. इट इज डिपेंड ऑन द सायटेशन. ओके, किती सायटेशन रिसिव्ह केलेले आहेत आणि त्या सायटेशनवर इम्पॅक्ट फॅक्टर डिपेंड करतो आणि इम्पॅक्ट फॅक्टरवर एच इंडेक्स हे डिपेंड करतो. इट कंट्रीब्युट्स टू द प्रोग्रेस ऑफ सायन्स by aiding decision making on allocations of research resources in a more effective way. Okay, and on rewarding researchers
who contributes to scientific progress in a more fair way. आता हा जो काय एच इंडेक्स आहे तर हे डिसिजन मेकिंग अलोकेशन आहे. ओके, आणि त्यासोबत मोर इफेक्टिव्ह हे आहे की ती जर्नल्सची काय क्वालिटी आहे तर ती ओळखण्यासाठी आपल्याला एच इंडेक्सची अत्यंत महत्वाची असते. एच इंडेक्स आणि इम्पॅक्ट फॅक्टर पाहिले जात असतात की एच इंडेक्स किती मोठी आहे. म्हणजे एच इंडेक्स मध्ये काय असतं की एक पीक असतो आणि तो पीक दाखवला जात असतो. जो काही पीक असेल समजा मी तुम्हाला दाखवतो पीक कसं असेल. वेट, आता हे जे काय आहेत हे या ठिकाणी अशा प्रकारे पिरामिड असतील. ओके, हे समजा हिस्टोग्राम आहे. ओके, हे आहेत हिस्टोग्राम्स. आता हे जे काही हिस्टोग्राम्स आहेत तर हे हिस्टोग्राम वाढत गेलेले किंवा कधी कधी कमी होऊ शकते अशा प्रकारे. मग हा जो काही पीक आहे तर हा पीक कमी जास्त होण्याची शक्यता असते. आता पीक कसा कमी जास्त होऊ शकतो अशा प्रकारे. सॉरी, चला हे तीनच राहू द्या. आता जो काही पीक आहे तो आपण ज्यावेळेस बघतो तर तो पीक अशा प्रकारे वरती जातो आणि लगेच परत वरती जातो आणि जर कमी असेल तर कमी जातो. म्हणजे हा समजा 2000, हा समजा या ठिकाणी आपण केलं. ओके, आता लक्षात येऊन द्या. हा आहे 2019चा पीक. ओके, त्यानंतर हा आहे 2020 आणि त्यानंतर 2021. ओके, आता हा आहे 2021. आता 2021 ला आणि हा जो काय पुढचा आहे या ठिकाणी समजा 2022 घेऊ. सॉरी 20 झाला का? हो, 22. ओके, हो. आता इथला जो काही पीक आहे, इथला जो काही डायग्राम, इथला जो काय आहे हा कमी आहे समजा. ओके, हा कमी आहे. आता हा जो काही कमी जो काही झालेला आहे, सॉरी पूर्ण ओके असं राहू द्या. आता जो काही पीक आहे तर तो पीक काय होणार आहे या ठिकाणी इथं 2020 ला समजा 50% होता, इथं किती झाला 60% झाला, इथं किती झाला 70% झाला आणि नंतर मग परत कमी होऊन गेला, या ठिकाणी 30% होऊन गेला. ओके, मग हा झाला एच इंडेक्स. काय झाला तो? एच इंडेक्स झाला. एच इंडेक्स. ओके, त्याला एच इंडेक्स असं म्हणतात. ओके, हा आहे एच इंडेक्स. त्यानंतर झालं ते. आता नेक्स्ट आपण हे जे काय युनिट आहे तर हे संपलेलं आहे. लास्ट युनिट जे काय होते ते संपलेलं आहे. आता एक युनिट बाकी होतं आपलं जे थर्ड युनिट होतं. ओके, आता हे जे काय थर्ड युनिट आहे तर हे आपले किती युनिट झाले? 4 युनिट झालेले आहेत आतापर्यंत. ओके, आता हे आहे थर्ड युनिट. थर्ड युनिट इज लास्ट युनिट अँड इन दिस युनिट इट इज व्हेरी व्हास्ट युनिट. याच्यात तुम्हाला सोडवायचे आहे, याच्यात तुम्हाला मला सांगायचे आहे की आन्सर काय आलं. मी तुम्हाला इथं शिकवेल, तुम्ही नोट्स घ्यायची, नोट्सवरनं तुम्ही ते कॅल्क्युलेट करायचे आहे आणि मला सांगत जायचं आहे की फॉर्म्युला ही तुम्हाला मी इथून देईल आणि आन्सर काय राहील मी तुम्ही मला सांगायचे आहे. वी विल ड्रॉ हिअर. ओके, ह्याच्यात थोडेसे गणित आहेत. याच्यात पिरामिड कसं बनवतात, याच्यात हिस्टोग्राम काय कसं बनवतात, याच्यात पाय चार्ट कसं बनवतात. ओके, याच्यात बार चार्ट कसं बनवतात, हे सगळं शिकायचे आपल्याला याच्यात ह्या चॅप्टरला. म्हणून मी त्याला शेवटी ठेवलेलं होतं. हळूहळू आपण आता इथून पुढे जाणार आहोत. फार मोठं चॅप्टर आहे. आय थिंक याच्यात तुम्हाला 15 ते 20 मार्क्स साठी विचारलं जात असतं. तर युनिट नंबर थर्ड जे काय तर दिस युनिट इज कॉल्ड डाटा कलेक्शन, एनालिसिस अँड प्रेझेंटेशन. यस,
आहे. आता डाटा अनालिसिस कसं करतात, डाटा कलेक्शन कसं करतात आणि प्रेझेंटेशन कसं केलं जात असतं रिसर्च मध्ये, वी विल सी इन दिस टॉपिक. ओके, इन दिस युनिट. So first we will see the observation method. The observation method is the most commonly used method, especially in studies relating to behavioral science. सायन्स. जे काही ऑब्झर्वेशन आहे तर हे बिहेवियरल सायन्स मध्ये त्या ठिकाणी जास्त केलं जात असतं. एक्झाम्पल, मी ज्यावेळेस फिशवर काम केलं तर फिशवर काम करत असताना मी त्यांना पेस्टिसाइड ट्रीटमेंट दिली. पेस्टिसाइडचा इफेक्ट कसा झाला त्या फिशेस वरती, तर त्यांच्या बिहेवियर वरनं आपल्याला कळत असतं. ओके, सो ऑब्झर्वेशन मेथड इज मोस्ट कॉमनली युज्ड मेथड स्पेशली इन स्टडीज रिलेटेड टू द बिहेवियरल सायन्स. बिहेवियर त्याला ट्रीट केल्यानंतर बिहेवियर कसं आहे, इट्स डिपेंड ऑन इट्स ऑब्झर्वेशन डिपेंड ऑन द बिहेवियरल सायन्स. त्यानंतर असणारे someone is talking here, I am going to mute. Okay, you have to mute your noise mic. Varsha, I think your voice is coming, disturbing is going on. Okay. तर in a way we all observe things around us, but this sort of observations is not scientific observation. हे जे काय आहे, आपण भरपूर असं आपल्या ऑब्झर्व करत असतो, भरपूर असे वे आहेत की आपण ऑब्झर्वेशन करत असतो, बट सायंटिफिक वेने ऑब्झर्वेशन करणं ते अत्यंत महत्वाचे. इफ यू वांट टू डू द स्टडी ऑन ऑब्झर्वेशन और बिहेवियरल सायन्स, देन यू शुड गो फ्रॉम दिस वे, सायंटिफिक ऑब्झर्वेशन. असं आपण बरेच निरीक्षण करत असतो की हे असं आहे तसं आहे, बट दिस इज नॉट सायंटिफिकली. ओके, so if you want to do the study on behavioral science, so you want to go through the scientific observation. Observations become a scientific tool and the method of data collection of the researcher. जो काही रिसर्चर आहे तर त्या रिसर्चर साठी ऑब्झर्वेशन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सायंटिफिक टूल. ओके, अत्यंत महत्वाची मेथड आहे. डाटा कलेक्शन करण्याच्या अगोदर ते ऑब्झर्वेशन करणं अत्यंत गरजेचं असतं. एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर एखाद्या शेतामध्ये आपण नेहमी ते एक्झाम्पल देत असतो. एखाद्या शेतामध्ये क्रॉप असेल आणि तिथं पेस्ट पडलेले असतील, एखादी अळी असतील, तर त्या अळ्यांना आपल्याला कंट्रोल करायचे आहे. कंट्रोल करत असताना आपण डायरेक्ट डाटा कलेक्शन करणार आहेत का किंवा सॅम्पल घेणार आहेत का, नाही, आधी ऑब्झर्वेशन करणार आहेत की कोणत्या पद्धतीच्या ह्या आहेत त्या ठिकाणी, ते पाहणार आहोत. आणि त्यानंतर मग आपण जे काय आहेत तर ते सगळे जे काही ऑब्झर्वेशन आहे, सॉरी मी कुठेतरी चुकतोय. हा, तर डाटा कलेक्शन अगोदर न करता किंवा अनालिसिस अगोदर न करता आपल्याला ऑब्झर्वेशन मेथडने जावं लागेल. ऑब्झर्वेशन मेथडने जात असताना आपल्याला काय करावं लागेल की आधी डायरेक्ट आपण जाऊन सॅम्पल कलेक्शन नाही करायचे आहे, तर आधी आपल्याला ऑब्झर्वेशन करायचे आहे तिथे जाऊन की व्हॉट काइंड ऑफ द क्रॉप पेस्ट आर देअर अँड लार्वीज आर देअर और फ्लाईज आर देअर और बिटल्स और बग्स आर देअर, हे आपल्याला पाहावं लागेल. मग त्यानंतर मग आपल्याला ती प्लॅनिंग करावं लागेल आणि प्लॅनिंग केल्यानंतर मग आपण डाटा कलेक्शन करणार आहोत. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला ती टूलची अत्यंत आवश्यकता असते. अंडर द ऑब्झर्वेशन मेथड द इन्फॉर्मेशन इज साउट बाय way of investigators on direct observation without asking from respondent. आपण सरळ काय करायचे आहे की त्यांच्याकडनं इन्व्हेस्टिगेटर्स जे काय असतील तर इन्व्हेस्टिगेटर्स म्हणून आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्यानंतर मग जो काही रिस्पॉन्डंट आहे, जो व्यक्ती आहे, त्याच्याकडनं आपण सरळ ते कलेक्शन करू शकतो ऑब्झर्वेशन केल्यानंतर. त्यानंतर the task of data collection begins after a research problem has been defined and researchers design plan checkout or chalked out. आता डाटा कलेक्शनची जी काही टास्क आहे तर ती टास्क केव्हा करणार की जेव्हा रिसर्च प्रॉब्लेम जे काय आहे तर तो तुमचा डिफाईन झालेला असेल. डिफाईंड होणं अत्यंत आवश्यक आहे. रिसर्च प्रॉब्लेम तुमचा डिफाईंड होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर मग तुम्ही ती डिझाईन केलेली जे काय आहे तर त्या बेसवर तुम्ही ते डाटा कलेक्शन करा. आणि त्यानंतर द प्रायमरी डाटा आर धोज विच आर कलेक्टेड फ्रेश अँड फॉर द फर्स्ट टाइम अँड धस हॅपन टू बी ओरिजिनल इन कॅरेक्टर्स. आता प्रायमरी डाटा जो काय असणार तो प्रायमरी डाटा कसा पाहिजे, ओरिजिनल पाहिजे, ओरिजिनल कॅरेक्टरचा पाहिजे. सेकंडरी डाटा ऑन द अदर हँड आर
those which have already been collected by someone else and which have already been passed through the statistical process. आता प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा काय असतो आधी समजून घ्यायचे आहे. प्रायमरी डाटा म्हणजे तो तुम्ही स्वतः पहिल्यांदा जो काय कलेक्ट केलेला आहे, इट इज द प्रायमरी डाटा. एक्झाम्पल जे काय पेस्ट होते शेतात पडलेले जे काय क्रॉपवरचे जे काय पेस्ट होते, समजा त्या लार्वी होत्या आणि ह्या ज्या काय लार्वी होत्या त्या लार्वे तुम्ही कलेक्ट केल्या. ओके, कलेक्ट केल्या तर त्याला तुम्ही प्रायमरी डाटा असं म्हणू शकता. ओके, आणि समजा तुमच्यापैकी कोणी वर्षा असेल किंवा सुचिता असेल किंवा दर्शन असेल, ओके, किंवा मग पद्मिनी असेल, तर कोणीतरी तो डाटा कलेक्ट केलेला आहे आणि तो डाटा तुम्ही त्याच्यावर रिसर्च पेपर बनवून घेतला किंवा मग तुम्ही ती गणित जे काय स्टॅटिस्टिकल मेथडने तुम्ही ते सोडून घेतलेले. तो जो काय डाटा आहे तो डाटा मी तुमच्याकडनं घेतला. दिस इज द सेकंडरी डाटा. ओके, प्रायमरी डाटा मध्ये तुमच्या स्वतःचा डाटा जो तुम्ही स्वतः कलेक्ट करून तुम्ही स्टॅटिस्टिकल अनालिसिस केलेला आहे, दॅट इज द प्रायमरी डाटा. सेकंडरी डाटा हा काय असणार आहे, तर हा काय असणार आहे, कोणीतरी ऑलरेडी पास केलेला आहे त्याला स्टॅटिस्टिकल प्रोसेस करून. ओके, आणि तो डाटा तुम्ही युज करतायत फॉर युअर रिसर्च वर्क. दिस इज द सेकंडरी डाटा. आलं लक्षात, प्रायमरी आणि सेकंडरी. ओके, द रिसर्चर वुड हॅव टू डिसाइड which sort of data he would be using, thus collecting for his study, and accordingly he will have to select one or other method of collection of data collection. The researcher would have to decide the which तर हे रिसर्चर जे काय असतात तर रिसर्च वर डिपेंड करतं की इफ यू वॉन्ट टू डू द स्टडी, तुम्हाला जर रिसर्च करायचं असेल तर तुम्ही ते डिसाइड करायचे आहे की कोणता डाटा आपल्याला सॉर्ट आउट करायचा आहे, कोणतं तुम्हाला कलेक्शन मेथड यूज करायची आहे. ओके, आणि कोणती मेथडने तुम्हाला ती डाटा कलेक्शन करायची आहे, इट्स डिपेंड ऑन यू. रिसर्चर वर डिपेंड करतं. तुम्ही बरेच असे रिसर्च पेपर असतात, ते रिसर्च पेपर चेक करू शकतात, त्या रिसर्च पेपरच्या बेसवर तुम्ही ते कलेक्शन करू. बट इट इज सेकंडरी डाटा, मग तो सेकंडरी मध्ये मोडला जाईल. तुमच्या पद्धतीने करतायत, तुम्ही कसा केला काय केला, इट्स नॉट मॅटर. ओके, तुम्ही डाटा कलेक्शन केला, इट इज युअर प्रायमरी डाटा. The method of collecting primary and secondary data differ since primarily data are to be originally collected. Primary data म्हणजे कसं ओरिजिनल, मी तुम्हाला सांगितलं की ओरिजिनली कलेक्टेड असतो. While in case of secondary data, the nature of data collection work is merely that of compilations. आता जो काय तुमचा डाटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे की इट्स युअर रिअल वर्क. ओके, हा तुमच्या स्वतःचा डाटा आहे, तुम्हाला तुमच्या डाटावरती भरोसा आहे की नाही, माझ्या स्वतःच्या डाटा मी कलेक्शन केलेला आहे. दुसऱ्याच्या डाटावर आपण भरोसा ठेवू शकतो का, त्याच्या फेक डाटा होऊ शकतो, आहे की नाही. जो काही डाटा आहे तर सेकंडरी डाटाला आपण कन्फर्म नाही करू शकत किंवा श्युरिटी नाही देऊ शकत. ओके, इट इज व्हेरी कॉम्प्लिकेशन. म्हणून प्रायमरी डाटा सहसा युज केला जात असतो. फक्त आपण त्याने कसं काम केलेलं आहे ते आपण पाहू शकतो, परंतु तो डाटा आपण घ्यायचा नसतो. ओके, कारण श्युरिटी नसते. आपण आपल्या डाटावर आपल्यावर विश्वास ठेवायचा असतो. ओके, दिस इज प्रायमरी डाटा. त्यानंतर आहे कलेक्शन ऑफ प्रायमरी डाटा. आता प्रायमरी डाटा कसं कलेक्शन करायचं आहे ते आपण बघूया. वी कलेक्ट primary data during the course of doing experiment in an experimental research, but in case we do research of descriptive type of primary or performs a survey, whether sample surveys or census surveys, then we can obtain primary data either through observations or through direct communication with respondents in one from or another or through personal interviews. आता तुम्हाला तुमचा जो काही प्रायमरी डाटा आहे तर तो प्रायमरी डाटा कसा कलेक्ट करायचा आहे, इट्स डिपेंड ऑन यू. ओके, तुम्ही ऑब्झर्वेशनने प्रायमरी डाटा कलेक्ट करू शकतात. तुम्ही सेन्सस सर्व्हे, समजा एखादा सेन्सस सर्व्हे करायचा असेल, लोकसंख्येचा सर्व्हे करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन करायचं आहे. तुम्हाला घरोघरी जावं लागेल, त्या लोकांशी तुमच्या त्या प्रत्येक घरी जाऊन काय करावं लागेल की विचारावं लागेल की तुमच्या घरी किती लोक आहेत. ओके, लहान मुलं किती आहेत, मोठी लोक किती आहेत, अडल्ट पर्सन किती आहेत, मोर दॅन 21 किती आहेत, बिलो दॅन 20 किती आहेत, त्यात मोर दॅन 50 किती आहेत. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहून घ्यावं लागेल. ओके, बाय द रिस्पॉन्डंट विथ द हेल्प ऑफ कम्युनिकेशन. रिस्पॉन्डंट कोण असणार आहे, ते घरचे लोक असणार आहेत. आपण त्यांच्याकडे जातोय, आपण सर्व्हे करणारे आहोत आणि आपण त्यांच्याकडे जाऊन ते रिस्पॉन्डंट कडनं इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन करून कलेक्ट करणार आहोत. ओके, इट इज द पर्सनल प्रायमरी डाटा. ओके, पर्सनल स्वतः जाऊन इंटरव्ह्यू घेणं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इफ यू वॉन्ट टू टेक अ प्रायमरी डाटा. आणि नाहीतर मग काय करतात काही लोक, चला एखादं ग्रामपंचायत मध्ये जायचं आणि तिथून मग डाटा घेऊन घेणं, इट इज सेकंडरी डाटा, इट इज नॉट प्रायमरी डाटा. ओके, प्रायमरी डाटा साठी स्वतः करावं लागतं.
आणि स्वतः करत असताना रिस्पॉन्डंट कडून कम्युनिकेशन केल्यानंतरच तुम्हाला तो पर्सनल इंटरव्ह्यू मिळेल. ओके, दिस इज द प्रायमरी डाटा. काही इम्पॉर्टंट वन्स आहेत त्याच्यामध्ये, काही इम्पॉर्टन्स आहेत. ऑब्झर्वेशन मेथड तुम्ही यूज करू शकता, इंटरव्ह्यू मेथड तुम्ही यूज करू शकता, थ्रू क्वेश्चनरी तुम्ही यूज करू शकता, थ्रू शेड्यूल तुम्ही यूज करू शकता, अदर मेथड जे असतात त्या तुम्ही यूज करू शकतात. ओके, ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या काय आहेत तर ह्या प्रायमरी डाटा कलेक्शनच्या मेथड आहेत आणि या इम्पॉर्टंट जे काही टूल्स आहेत त्या टूल्सचा वापर करून आपण प्रायमरी डाटा कलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपण इथं थांबूया. ओके, इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स देन टेल मी. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स देन आस्क टू मी. क्वेश्चन्स असतील, डोंट वरी, यू हॅव टू आस्क मी. काही प्रश्न आहेत? If you have any questions, I think one student who is having a video off. Okay, no one is here. Everyone having video. Okay. काही प्रश्न असतील तर विचारायचे आहेत. हो, नंतर विचारणार आहेत. ओके, तुम्हाला आज मी कदाचित MCQ ची जी नोट्स आहे ती प्रोव्हाइड करेन. ओके, माझ्याकडे 2-3 काम आहेत कॉलेजची, ते जर समजा लवकर संपले, सो आय विल प्रोव्हाइड यू द MCQ. ओके, यू हॅव टू डू द स्टडी ऑन MCQ. ओके, परंतु मी जे तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड, आता ही जी काय PPT आहे मी टाकणार आहे ह्याला. ओके, इट इज नॉट युअर नोट्स. ओके, इट्स जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. काय म्हणते वर्षा? MCQ चॅप्टरच्या असतील का म्हटलं? हा, MCQ म्हणजे काय म्हणते, मला आवाज येतो. चॅप्टरचे असतील का? हा, नाही, सगळेच पाठवणार मी MCQ, पूर्णच्या पूर्ण लॉट पाठवते मी तुम्हाला एकाच वेळेस. ओके, तर हे जे काही युनिट आहे हे युनिट आपलं संपलेलं नाही, याच्यात बरेच आहेत. याच्यात स्टॅटिस्टिकल मेथड आहे, फार मोठे युनिट आहे, जवळपास 5-6 लेक्चर लागतील आपल्याला संपायला. ओके, सो बी अवेअर अँड लक्ष द्या. ओके, केअरफुली लक्ष द्यायचे, कारण की हे जे काही रिसर्च मेथोडॉलॉजी आफ्टर द BSc, okay, you will get the admission in MSc. Okay, there is a one subject, I think biostatistic. Okay, and that biostatistic, there are some points like mean, mode, median, chi-square test, student test. जर तुम्ही इथं समजून घेतलं, so you have no any problem in next class. Okay, so can we leave this meeting? Thanks for joining. काही प्रश्न विचारायचे असतील, सो यू हॅव टू आस्क मी. काही प्रश्न असतील तर विचारू शकतात आताही. ओके, वर्षा, प्रिया काही जॉईंट होत नाही का? प्रिया कुठे आहे? प्रिया जॉईंट होत नाही म्हटलं. तिला कॉल करून सांगा बरं, असं विचारतो ते मग. हा, ओके. सर, आवाज काय म्हणता? आवाज नाही येते बाकीच्यांना. आवाज नाही येते म्हणे बाकीच्यांना. माझा आवाज? हो, धनश्रीला. धनश्री तर नाहीच आहे ना जॉईंट. भाग्यश्री वाटतं. भाग्यश्री आहे ना, भाग्यश्रीचा नेटवर्क प्रॉब्लेम असेल. तुम्हाला आवाज येतोय दर्शना? हो सर, येतोय. हा, मग तिच्या नेटवर्क इश्यू असेल. ओके, जर आवाज आला नसता माझ्या तर तुम्हालाही क्लिअर यायला पाहिजे नव्हतं. तर आय थिंक शी हॅज अ प्रॉब्लेम. ओके, सो नाव वी आर गोइंग टू लिव्ह अवर दिस लेक्चर. ओके, अँड मीटिंग. ओके, हॅव अ नाईस डे.